तो माझा गुरु. काय म्हटलेलं होतं? बिन मापायच्या अगोदर जो हा दक्षिणा ओळखल तोच माझा गुरु. आणि मग मुळे महाराज म्हणते तुमचं पैसे किती आहेत ते सांगा. काय म्हटले मुळे महाराज? माझे पैसे आहेत ते दे. पण बाळोमा म्हटले तुमचे पैसे किती आहेत ते सांगा. आणि मुळे महाराजांनी म्हणतो मिटवलेत आणि ध्यान लावलं. आणि त्या मर्ग्या नावाच्या डोक्यावरती असणाऱ्या फेट्याकडे दूरदृष्टी फिकली आणि अंतर्ज्ञानाला त्यामुळे महाराजांनी ते पैसे मापलेत. आणि ते बघतात तर मुळे महाराजांनी बिन मापायच्या होतं सांगितलं, अरे बाळू 120 रुपये ते माझे आहेत. असं म्हटल्याबरोबर बाळूमामाने मर्ग्या नावाला बोलवलं. अरे मर्ग्या चल पुढे. मर्ग्या म्हटलेत मामा काय जी? अरे तुझ्या पटक्यातलं जे पैशाचं गाठोड आहे ते समोर ठेव आणि ते माप. असं म्हटल्याबरोबर मापून बघतात तर काय मुळे महाराजांनी सांगितलेला पैशाचा आकडा आणि मोजलेला तो आकडा बरोबर 120 रुपये आहेत. असं म्हटल्याबरोबर माझ्या जगाच्या मालकाने कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. साष्टांग दंडवत त्या मुळे महाराजांना घातला आणि माझा भगवंत म्हणायला लागला, हे भगवंता मी माझ्या मनाला अट केलेली होती की बिन मापाच्या अगोदर कोण हा दक्षिणा मापल तो माझा गुरु. आजपासून तुम्ही माझे गुरु झालात आणि मी तुमचा शिष्य झालो. क्या बात आहे. असं म्हटल्याबरोबर मुळे महाराजांनी माझ्या या भगवंताच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मुळे महाराज म्हणायला लागलेत, अरे बाळू धनगरा तुझ्या तोंडातनं गेलेला शब्द हा जसा प्रभू